नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ऑप्शन मास्टर क्लास सिरीज मध्ये एपिसोड 7 आपण बघत आहोत. आणि यामध्ये आज आपण ऑप्शन ग्रीकचा तिसरा फॅक्टर घटक, ज्याला आपण थिटा असं म्हणतो, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. थिटा म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहे आणि त्याचा प्रीमियम वरती कसा इम्पॅक्ट होतो ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर चला सुरू करूया. तर बघा, मार्केटमध्ये थिटा म्हणजे काय, तर जसं की आज पहिला दिवस आहे. समजा दुसऱ्या दिवशी जर आजची व्हॅल्यू जर 100 असेल, दुसऱ्या दिवशी त्याची व्हॅल्यू जर 92 होत असेल, त्यामध्ये होणारे जे घट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, थिटा डिके. आता समजा की 7 दिवस आपण एखाद्या ठिकाणला दिलेले आहे, म्हणजे हे ₹100 जे आहे 7व्या दिवशी काय होणार, झिरो होणार. मग याच्यातनी झिरो होण्या अगोदर ते एक टप्प्याटप्प्यामध्ये झिरो होणार. तर बघा, आता 92 आहे, त्याच्यानंतर फर्स्ट डे ला 100 असेल तर सेकंड डे ला 92 आहे, थर्ड डे ला ₹70 झाले समजा, त्यानंतर फोर्थ डे ला 50 झाले समजा. त्याच्यानंतर बघा की जेव्हा फिफ्थ डे आहे त्या दिवशी समजा 30 झालं, आणि सिक्स डे आहे त्या दिवशी ते ₹5 झालं. जर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू मध्ये घट होत असेल, तर त्याला म्हटलं जातं थिटा डिके. ठीक आहे. त्यालाच आपण टाइम डिके असं म्हणतो. म्हणजे एक व्हॅल्यू दिलेली असते 7 दिवसाची, म्हणजे एक्सपायरी दिलेली असते. एक्सपायरी ही 7 दिवसाची असते. जसं की निफ्टी आणि सेन्सेक्स याची एक्सपायरी जी आहे 7 दिवसाची आहे, आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. तर ते मंथ मध्ये एक्सपायर होतात. त्याच्याजवळ 30 दिवसाचा टाइम असतो. आणि जे आपल्या या ठिकाणी बघत आहे निफ्टी आणि सेन्सेक्स, ते 7 दिवसाची त्या ठिकाणी व्हॅल्यू असते, त्यांचा जो टाइम असतो एक्सपायर होण्यासाठी. तर बघा, निफ्टी 25,000 या ठिकाणी आहे, आणि 25,000 ची जे प्रीमियम आहे ते 100 आहे, आणि त्याच्यामध्ये झालेली घट 92 आपण या ठिकाणी बघतोय. एक्झाम्पल मध्ये आपण बघत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळ गेला की त्यामध्ये होणारे जे घट आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, थिटा डिके असं म्हणतो. ठीक आहे. तर टाइम व्हॅल्यू त्यामध्ये कमी होत असते, त्या कारणांमुळे त्यामध्ये घट दिसून येते. तर ठीक आहे, ही थोडीशी सामान्य बाब तुम्हाला कळली असेल. समोर आपण बघूच. तर बघा, थिटा डिका आता तुम्हाला कळलंच असेल मी काय सांगितलं तर. तर बघा, प्रत्येक दिवसानंतर म्हणजे एक दिवस गेल्यानंतर ऑप्शनचे जे प्रीमियम आहे त्यामध्ये होणारी जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये होणारी जी घट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, थिटा असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, टाइम जे आहे कमी होत जातं, त्यासोबत टाइम व्हॅल्यू सुद्धा त्याची कमी होत जाते, आणि त्याचं जे प्रेशर आहे ते प्रीमियमवर येतं, आणि त्यामुळे ते प्रीमियम काय होतं, कमी कमी होत जातं. यालाच आपण काय म्हणतो, थिटा डिके असं म्हटलं जातं. समजा की प्रीमियम जर ₹100 असेल, दुसऱ्या दिवशी ते ₹90 होणार. जे प्राइस त्या ऑप्शनच्या चार्ट मध्ये जितकी दिलेली आहेत त्यानुसार ते घट होत जातात. आता मी तुम्हाला ऑप्शनचा चार्ट दाखवतोय. बघा, आता बघा, हा ऑप्शनचा चार्ट आहे ज्या ठिकाणी मी दाखवलेला आहे. तर बघा, या ठिकाणी थिटा मी या ठिकाणी दिलेला आहे. जे तुम्हाला मिडल मध्ये दिसत आहे हे सगळं थिटा आहे. त्याच्या समोर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस मध्ये. कॉल आणि पुढची जी व्हॅल्यू असतं थिटाची, ते मायनस मध्येच असतं. मी फक्त तुम्हाला कॉलची दाखवत आहे. समजा या ठिकाणी जे आहे की 24,500 24,500 जर आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली, त्याचं जे प्रीमियम आहे 156, ते जे प्रीमियम आपल्याला दिसत आहे. जर दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन होणार त्यामध्ये व्हॅल्यू कितीचे मायनस होणार, तर -36.83 हे त्यामधून काय होणार, मायनस होणार. आणखी काही घटक असतात या संदर्भात, पण यामधून जी थिटा असतं ते काय होतं, पर डे ला मायनस होतं. ठीक आहे. यामधून झालेली आहे मायनस. आता ती आपल्याला व्हॅल्यू भेटणार किती, 120. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते बघायला भेटते ₹120 झाले म्हणून आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण आहे. आता बघा, प्रत्येक इथे व्हॅल्यू दिलेला 193, त्याच्यासमोर दिलेला आहे थिटा. मग त्यामधून मायनस करा 35. मग इथे 235 दिलेले आहे, त्याच्यामधून मायनस करा 34. अशीच आपण पुढची पण काढू शकतो. मी पुढची इथे दिली नाही, तुम्हाला समजण्यासाठी हे समजलं असेल. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही स्ट्राईक प्राइस आहे त्या समोरची जी प्रीमियम आहे
त्यामधून जर थिटा मायनस केल्यानंतर येणारे जे प्राइस थिटा मायनस केल्यानंतर येणारं तुमचं जे उरलेलं प्रीमियम राहते नेक्स्ट डेचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं पर डेला ती घट होत जाते. ठीक आहे, ऑप्शन प्रीमियम जर 100 असेल त्याच्यामध्ये थिटा जर 4 रुपये असेल, मी तुम्हाला याच सांगितलं एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. मग अशा प्रकारचे घट जे होतं त्यालाच आपण थिटा असं म्हणतो. एकदम इझी वे मध्ये समजलेलं आहे. आणि बघा होतं काय ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये थिटा डिके का समजणं गरजेचं आहे, कारण ते एक्सपायरी असतं. त्या एक्सपायरीच्या दिवशी जे जेव्हा एक्सपायरी असतं त्यावेळेस ते प्रीमियम असतं ते झिरो होऊन जातं. म्हणजे पहिल्या दिवशी जर 100 असेल तर शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी ते झिरो होऊन जातं, त्याची जर विकली एक्सपायरी असेल तर. ठीक आहे, म्हणजे आता त्याच्याजवळ जर पहिला दिवस असेल त्याच्याजवळ टाइम जास्त असतो, म्हणून हे महत्वाचं आहे ऑप्शन बायरला समजून घेणं. ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर बघा ऑप्शन बायरसाठी का थिटा डिके इम्पॉर्टन्स आहे. बघा लॉंग कॉल आणि पुट जेव्हा आपण घेतो तर आपल्याला कॉलची आणि पुटची व्हॅल्यू काय मिळते निगेटिव्ह मध्ये. आता आपण या ठिकाणी बघितलं मायनस मध्ये होतं, कॉलची पण दोन्हीच्या सेम होते. परंतु बायर बायर का करते, त्याच्या विरुद्ध काम करते थिटा डिकेच्या. का, कारण त्याच्याजवळ टाइम कमी असतो. बघा त्याच्या अपोजिट जर बघितलं आपण तर सेलर आहे, तर सेलरला टाइम डिकेचा फायदा भेटतो. कारण प्रीमियम त्या ठिकाणी काय होते पिकडत जातात, मग त्याचा फायदा कोणाला भेटतो तर सेलरला भेटतो. म्हणून कारण सेलरची रिस्क ही हाय असते, कारण त्या ठिकाणी कॅपिटल सुद्धा जास्त लागते, त्यामुळे त्याची रिस्क जो असते खूप मस्त असते, जास्त असते. त्याच्या कारणानं सेलरला त्याचा बेनिफिट भेटतो, परंतु ऑप्शन बायरला त्याचा बेनिफिट मिळत नाही. कारण तेवढे जे प्रीमियम आहे थिटा डिकेच्या कारणामुळे ते डे बाय डे मध्ये काय होत जातं घट होत जातं. हे तुमच्या बाबी ही जी कन्सेप्ट आहे ती तुमच्या लक्षात आलेली असेल. ठीक आहे, नंतर बघा की एक्सपायरी आता हे यामध्ये चांगल्या प्रकारे कळणार. बघा एक्सपायरी फर्स्ट डेला बघा की एक्सपायरी आता समजा हे 7 दिवसाची आहे. मग 7वा दिवस हा समजा की हा जो पहिला दिवस आहे तो असन ट्यूजडे. समजा की हा ट्यूजडे आहे आणि त्याची 7 दिवसानंतर एक्सपायरी म्हणजे हा पण ट्यूजडे. ठीक आहे, आता आपल्या जवळ 7 डे आहे, 7 डेज आहे. तर बघा प्रीमियम या ठिकाणी किती आहे 100 आहे असं समजू एक्झाम्पल मध्ये बघा हा. मग 2 दिवसानंतर बघा त्याच्यामध्ये घट होत जाते डे बाय डे. समजा या ठिकाणी झाली ती 70 रुपीज, तिसऱ्या दिवशी घट होत आली त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात ती जे व्हॅल्यू दिली असते ऑप्शनच्या त्यानुसार घट झाली. मग बघा 5व्या दिवशी समजा की या ठिकाणी 40 रुपयेच्या जवळपास घट झाली. आणि ज्या दिवशी घट होते आता या ठिकाणी काय होणार उरलेली जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी शून्य होत जातं. एक्सपायरी असते ना त्या दिवशी ती व्हॅल्यू काय होते झिरो होते. आता झिरो होण्या अगोदर काय होती ते एक्सपायरी दिवशी तिकट येण्याच्या कारणानं मग ती जेवढी उरलेली आहे ते झिरो पर्यंत येताना झिरो होतं. मग त्यावेळेस ती काय होते पिघडताना खूप फास्टली कमी कमी त्यामध्ये घट होत जाते. ठीक आहे, प्रीमियम यामध्ये थोडीशी हळू स्पीड असते, पण ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी ते पिघडाचं प्रमाण जे असतं खूप फास्टली असते. ठीक आहे, हे बाबी तुमच्या कन्सेप्ट लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा की मार्केट साईड असताना साईडवेज असताना हा थिटा डिकेचा फायदा हा ऑप्शन बाहेरला नसतो. ऑप्शन बाहेरला नेहमी थिटा डिके सोबत काम करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. कारण थिटा डिकेचा फायदा हा ऑप्शन बाहेरला नसून ऑप्शन सेलरला भेटतो. म्हणून फर्स्ट डेला मार्केट चांगलं असतं ऑप्शन बाहेरसाठी. म्हणून ज्यावेळेस साईड असतं त्यावेळेस ते मूव्ह करत नाही आणि त्याचा फायदा सेलरला होता पण ऑप्शन बाहेरला होत नाही. आणि प्रीमियम त्या ठिकाणी हळूहळू काय होत जातात आणि कमी कमी होत जातात. त्याचं नुकसान ऑप्शन बाहेरले होतं, म्हणून आपण साईडवेज मार्केट मधले ट्रेडिंग अवॉइड केली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा की डायरेक्शन. आता डायरेक्शन सोबत मूव्ह कसं करायचं. समजा की प्राइस या ठिकाणी +20 मूव्ह झालेली आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतं की आपल्याला त्याचा फायदा मिळतो की कॅपिटल डेल्टाचा फायदा मिळतो. परंतु बघा टाइम डिके जे आहे टाइम डिके मध्ये काय होते की 2 दिवस गेले की त्याचं काय होते प्रीमियम कमी होऊन जातं. 100 रुपये असेल तर ते कमी होत जातं. एक एक्स व्हॅल्यू कोणती जसं असेल प्रीमियम ते काय होतं घट होत जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी आपण त्याचा रिझल्ट जर बघितला तर नेट जे प्रीमियम आहे गेन हे कमी आपल्याला मिळतं.
आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह होऊ शकते. हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडते. कारण ज्या दिवशी एक्सपायरी असते त्याची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला खूप कमी झालेली दिसून येते. त्यासोबत ती झिरो होत असते. हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा, ज्या दिवशी वीकेंड असते, हॉलिडे असते, त्याच्यात काय बदल होतो तर बघा, टाइम डझंट स्टॉप. कारण जर वीकेंड असेल किंवा हॉलिडे असेल तरी त्यामध्ये जे व्हॅल्यू असतं थिटा डिकेची ती होत राहतं त्यामध्ये सातत्याने. कारण एक्सपायरी जसं जसं जवळ येत असतं तसं तसं त्यामध्ये ते घट होत जातं आणि हॉलिडे असेल वीकेंड असेल तरी ते एक्सपायरी होतं. त्यानंतर बघा, तुम्ही आहे इंटरडेट समजा आणि दुसरं व्यक्ती असेल जो जो पोझिशनल ट्रेडर असेल, ठीक आहे. आणि पोझिशनल ट्रेडर कधी पण आपलं ते ओव्हरनाईट ट्रेड ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना काय भेटतो, टाइम टिकेचा फायदा मिळतो आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी चेंजसाठी त्याला एक्सपोजर भेटतो. त्यामुळे त्यांची एक्सपायरी सिलेक्शनच्या वेळेस अ, त्यांना फायदा होऊ शकतो. आणि जेव्हा इव्हेंट रिस्क त्यांना समजण्यात थोडी अंडरस्टँडिंग होऊ शकते. ठीक आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजणे गरजेचं आहे, की पोझिशनल ट्रेडरना त्याचा एज भेटतो, परंतु ऑप्शनल बाहेर आहे त्यांना त्याचा एज भेटत नाही. टाईम एक्सपोजर कमी असलेल्याच्या कारणाने एक्सपायरी जवळ असतात आणि डे कमी होत असल्याच्या कारणानं त्याचा जो परिणाम आहे थिटा डिके, गामा डिके, सेन्सिटिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला फास्ट मूव्ह बघायला मिळतो. त्याचं कारण जास्त गामा एक्सप्लोजन होतं. आणि काय असतं, थिटा डिके असतं त्या ठिकाणी डिके होतं आणि ते वाढून जातं. म्हणून आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी ₹5 प्रीमियम आपल्याला 100, 200 गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, एक्सपायरी दिवशी आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम निवडताना फार काळजी घ्यावी लागते. बघा, एक्सपायरीच्या दिवशी फार एक्सपायरी म्हणजे की ओटीएम आपण पकडा. ओटीएम ओटीएम जर आपण या ठिकाणी जर घेतलं, फार एक्सपायरीच्या जवळ असलेलं एक एटीएम जर आपण या ठिकाणी बाय केलं तर ते काय असतं, स्लो असतं. अरे सॉरी सॉरी, इन द मनी. इन द मनी जर आपण या ठिकाणी एक्सपायरीच्या दूर असलेलं एक प्रीमियम जर आपण बाय केलं तर त्याच्यामध्ये टाइम डिके त्या तुलनेमध्ये स्लो असतं आणि ते जे घट असते त्याच्यामध्ये ते पण खूप कमी असते. त्याच्यामुळे आपण जर इन द मनी, डीप इन द मनी जर आपण बाय केली, जी एक्सपायरीच्या दूर आहे, अशी इन द मनी जर आपण बाय केली, त्यामुळे प्रीमियमचा एज आपल्याला मिळू शकतं, थोडा बेनिफिट होऊ शकतो. जर नियर जर एक्सपायरी असेल तर त्या ठिकाणी प्रीमियम कमी दिसते, पण त्याकडे सेन्सिटिव्हिटी जास्त असतं. म्हणजे जसं की ओटीएम ओटीएमचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट बघायला मिळतो. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला प्रीमियम स्वस्त जरी मिळत असेल, परंतु टाइम डिकेच्या कारणामुळे त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आणि ते लवकर झिरो सुद्धा होतात, की ओटीएमची व्हॅल्यू. त्यानंतर बघा, फास्ट डिके एक्सपायरीच्या दिवशी काय होतात, की फास्ट डिके होतं. त्यासोबतच हाय गामा असतात. त्याच्यामुळे ते रिस्क जास्त असतं आणि त्याच्यामुळे काय असतं, प्राइस जी आहे ₹5 ची प्राइस सुद्धा ₹100, ₹200 जाते. त्याचं कारण जे आहे ते गामामुळे. ठीक आहे. ह्या बाबी तुम्हाला कळल्याच असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, ब्रेकआउट. आता थिटा डिके ब्रेकआउटसाठी कसं मदत करतं बघा. एखाद्या ठिकाणी थिटा डिके येत आहे, तो डिके होणार आहे, त्या ठिकाणी आपण कन्फर्मेशन घेऊनच ट्रेड केला पाहिजे. त्यासोबतच आपल्याला मोमेंटमचा फायदा घेतला पाहिजे. समजा की आता एखाद्या ठिकाणी ब्रेकआउट येणार आहे, पण त्या ठिकाणी येण्यासोबत थिटा डिके पण मोठ्या प्रमाणात होत आहे. पण त्या ठिकाणी आपण काय बघितलं पाहिजे, कन्फर्मेशन बघितलं पाहिजे आपल्या सेटअपनुसार, मुवमेंट बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपला काय घेतलं पाहिजे, ट्रेड घेतला पाहिजे. त्यानंतर बघा, की थिटा डिके प्लस इम्प्लाइड व्होलॅटिलिटी हे कसं इम्पॅक्ट करतं. बघा, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी हा पुढे नेक्स्ट पार्ट मध्ये बघणारच आहे. तर बघा, थिटा लॉस का होतो, कारण डे बाय डे मध्ये जो लॉस होतो त्याला आपण थिटा लॉस असं म्हटलं जातं. जे प्रीमियम मध्ये होणारी जी घट, सडन म्हणजे सांगायचं जर झालं तर बघा, तर आयव्ही क्रॅश म्हणजे काय, म्हणजे आयव्ही म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी कमी झाली तर वेगा इफेक्ट जो आहे कमी होतो आणि प्रीमियम आणखी कमी होण्याची पॉसिबिलिटी असते. प्रीमियम कमी होण्याचं म्हणजे त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी कमी होण्याची चान्सेस कमी असतं आणि ती त्याच्यामुळे थिकाडिटी सोबत इम्प्लाइड व्होलॅटिलिटी याचा पण त्या ठिकाणी काय होतं,
इम्पॅक्ट होतो आणि जे प्रीमियम आहे ते आणखी फास्टली घट होण्याची त्यामध्ये पॉसिबिलिटी असते, म्हणून आपण ते विचारात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या बाबी ज्या आहे समजल्या असतील आणि ते तुम्ही या ठिकाणी अप्लाय करसाल असं मला वाटते. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगा आणि इम्प्लॉयबिलिटी त्या ठिकाणी आपण बघणार आहे. तर त्यासाठी चॅनलला संपर्क करा. धन्यवाद.